नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। काल दिनांक 23 जानेवारी 2024ला तलाठी भरती जे की खूप वादात अटकलेली होती त्या तलाठी भरतीचा रिझल्ट लागलेला आहे। म्हणजे अंतिम निकाल तुम्हाला देण्यात आलेला आहे। निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी काल रात्री 10:30 वाजता जाहीर करण्यात आलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की जी आपली तलाठी भरती होती याचा निकाल जाहीर झाला, त्यानंतर कोणत्या जिल्ह्याचा निकाल लागला आणि पेसा जिल्ह्याचा निकाल का लागला नाही आणि तो कधीपर्यंत लागेल याविषयी सविस्तर चर्चा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। तर बघा, आपण सुरुवातीला बघू की कोणत्या कोणत्या जिल्ह्याचा आपल्याकडे कट ऑफ म्हणजे रिझल्ट लागलेला आहे ते बघू आपण। तर बघू शकता आपण की हे प्रसिद्धी पत्रक आहे, काल 23 जानेवारीला हे प्रसिद्ध झालं होतं। तर याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल, जर आपण सब्जेक्ट जर रीड आउट केला तर काय, महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती सन 2023 निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्याबाबत। आता हे सविस्तर माहिती वाचण्यात आपण काही एवढे इंटरेस्टेड नाही आणि वाचायला पण नको। कोणत्या जिल्ह्याचा लागला आपण ते बघू। तर बघा, हे जे जिल्हे दाखवलेले आहेत इथं, एक म्हणजे रायगड जर तुम्ही असाल तर तुमचा लागलेला आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, त्यानंतर मुंबई उपनगर, सातारा आहे, सांगली आहे, सोलापूर आहे, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, परभणी, बीड, लातूर, जालना, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि हिंगोली या एकूण 23 जिल्ह्यांचा जो अंतिम निकाल असतो म्हणजे निवड यादी असते हे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे काल। त्यानंतर अजून आपल्याला माहीत असायला पाहिजे की आता उरलेले हे किती, फक्त 23च जिल्हे झाले आणि एकूण जिल्हे किती आहेत आपले, एकूण जिल्हे 36 आहे। मग उरले किती, 36, 23 गेले, उरले किती, 13 जिल्हे। मग आता या 13 जिल्ह्यांचा रिझल्ट का लागला नाही, आता हे 13 जिल्हे कोणते कोणते आहेत आपण ते सुद्धा बघू। तर तुम्ही बघू शकता हे जे 13 जिल्हे आहेत हे पेसा या पेसामध्ये येतात। तर हे जिल्हे कोणते कोणते आहेत तर बघा, पेसामध्ये येणारे जिल्हे अहमदनगर आहे, पुणे आहे, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली हे जे एकूण 13 जिल्हे आहेत या 13 जिल्ह्यांचा अंतिम निकाल म्हणजे अंतिम निवड यादी जी असते ही निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली नाही आहे। त्याचं कारण असं आहे की हे जे जिल्हे आहेत हे पेसा क्षेत्रामध्ये येतो, इथं पेसा कायदा लागू होतो आणि पेसा कायद्याच्या संबंधित जी कोर्टातली केस आहे ही कोर्टातली केस चालू आहे सुप्रीम कोर्टमध्ये आणि सुप्रीम कोर्टाने आपल्याला दिनांक 30 जानेवारी दिलेला आहे। 30 जानेवारीला या पेसा संबंधी विषयावरती सुप्रीम कोर्ट काय देणार आहे, निर्णय देणार आहे आणि त्यानंतर ठरणार आहे मग या 13 जिल्ह्याचा निकाल कधी लागणार आहे। तोपर्यंत तुमचा निकाल येण्याची शक्यता फार कमी आहे। परंतु तरीही अलीकडे काही एक्झाम आहेत, त्या एक्झाममध्ये पेसाचा प्रॉब्लेम असताना सुद्धा जे नॉन पेसा कॅन्डिडेट आहेत म्हणजे जे ST कॅटेगरीमध्ये येत नाहीत तर त्या सर्व कॅटेगरीचा निकाल आपल्याला बघायला मिळाला होता। म्हणून या पद्धतीमध्ये जर सामान्य प्रशासनानं लक्ष जर दिलं तर हा सुद्धा निकाल तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळू शकते। अदरवाईज 30 जानेवारीला तुमचा जो सुप्रीम कोर्टाचा निकाल असतो त्यावर तर हे सर्व डिपेंड असणारच आहे। त्या दिवशी जर निकाल याच्या बाजूने लागला म्हणजे काही पण निकाल लागो तर हा निकाल तुम्हाला बघायला मिळणार आहे या पेसा क्षेत्रातला। तर ही होती या निकालाविषयी अपडेट महत्त्वाची। आता कोणत्या जिल्ह्यात किती कट ऑफ लागला, काय लागला त्याच्याविषयी सुद्धा आपण सविस्तर व्हिडिओ घेणारच आहोत। थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल आणि वेगवेगळ्या भरतीसाठी जर अपडेट राहायचं असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण तलाठी भरतीची आपण अप टू डेट माहिती करंटमधली सविस्तर डेली बेसिसवरती प्रोव्हाइड केलेली आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत सुद्धा आहे ज्यांनी बघितलेले असतील आपले व्हिडिओ, रिझल्ट केव्हा लागेल, कधी लागेल, काय लागेल, थोड्या बारीक गोष्टी सुद्धा आपण चॅनलला प्रोव्हाइड केलेल्या आहेत। म्हणून तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।